नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळीच्या काही ठळक घडामोडींकडे. ठाणे महापालिकेतील कंत्राटी कामगारांचा जाहीर मेळावा कामगार नेते किरण पावसकर यांच्या उपस्थितीत संपन्न. वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांकडून 1,46,00,000चा दंड वसूल आणि 7व्या वेतन आयोगाची थकीत रक्कम मिळणार. ठाण्यातील गडकरी रंगायतन इथे ठाणे महापालिकेतील कंत्राटी कामगारांचा जाहीर मेळावा संपन्न झाला. कामगार नेते किरण पावसकर यांच्या उपस्थितीत हा मेळावा संपन्न झाला. या प्रसंगी सभागृह नेते पांडुरंग पाटील तसंच अनेक मान्यवर उपस्थित होते. गेली 23 वर्ष कंत्राटी कामगार आपल्या न्याय हक्कांसाठी लढत आहेत, मात्र अद्यापही त्यांच्या मागण्या पूर्ण झालेल्या नाहीत. समान काम समान वेतन लागू करा, कंत्राटी कामगारांना कायम करा, तसंच विमा पॉलिसी लागू करा, अशा विविध मागण्यांसाठी कंत्राटी कामगार एकजूट संघटना आपल्या न्याय हक्कांसाठी लढतीये. या संदर्भात कंत्राटी कामगार एकजूट संघटनेचे नितीन मडके, दिनेश ढेंगळे, दीपेश दळवी, बाळासाहेब आचरे, अंकुश साळवे, अनिकेत आंबेकर, संदेश सालेकर, सतीश दाभाडे, सुधाकर ओहल तसंच सर्व कर्मचारी पाठपुरावा करतात. या संदर्भात आज ठाण्यातील गडकरी रंगायतन या ठिकाणी कंत्राटी कामगारांचा जाहीर मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यात सफाई कर्मचारी, घंटागाडी, आरोग्य विभाग, शिक्षण विभाग अशा विविध विभागातील 4,000 कर्मचारी सहभागी झाले होते. या प्रसंगी शिवसेना कामगार नेते किरण पावसकर यांनी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केलं, तसंच आश्वासन दिले की येणाऱ्या काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून कंत्राटी कामगारांचे प्रश्न नक्कीच सोडवले जातील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मात्र यावेळेला कंत्राटी कामगार नितीन मडके यांनी तमाम कामगारांच्या वतीनं प्रतिक्रिया देताना माध्यमांशी बोलताना सांगितलं की येणाऱ्या काळात आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर मतदानावर बहिष्कार टाकू असा इशारा त्यांनी दिलाय. कसं असं काही सगळी आपली 5 बोटं आहेत ती सगळी सारखी नाही आहेत. यापूर्वी इकडे अनेकांची युनियन्स असतील, युनियनबाजी केली असेल, वेगवेगळ्या युनियनमधली असतील, त्यांच्यातला कोणतरी जेव्हा सगळे एकत्रित होतात तेव्हा असा कोणतरी एखादा पुढे सोडून जातो. त्याचा विचार करण्याची काही गरज आहे असं मला वाटत नाही. आणि मतदान न करता तुमची घरं होणार आहेत का? मतदान केलं नाही तर प्रश्न सुटणार आहेत का? मतदान का ही एक प्रक्रिया, लोकशाहीमधली प्रक्रिया आहे. आज राहील मतदानाची प्रक्रिया 1 महिन्यामध्ये संपल्यानंतर पुन्हा प्रश्न आपल्या जागेवर आहेत. आणि आता साहजिक आहे, जसं मी म्हणालो की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी ग्राउंडवर उतरून जे जे प्रश्न समजून घेण्याचा प्रयत्न केला, आजपर्यंत कुठचाही महाराष्ट्रातला मुख्यमंत्री एवढ्या ग्राउंड लेवलला उतरून काम केलेलं नाही. मी साधी गोष्ट तुम्हाला सांगेन, पंढरपूरला त्यांना एक प्रत्येक मुख्यमंत्र्याला एक मान सन्मान आहे, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना. ते तिकडच्या शासकीय पूजेसाठी जातात, पूजा करतात आणि निघून येत आहेत. हे पहिले मुख्यमंत्री असे असतील की ज्या पंढरपूरच्या यात्रेसाठी लाखो भाविक येत असतील तर त्यांची व्यवस्था काय झाली हे बघण्यासाठी 8 दिवस अगोदर त्यांनी एकदा चक्कर मारली. आजपर्यंत हा इतिहास घडलेला नव्हता. तेव्हा मला खात्री आहे, कर्मचाऱ्यांनाही चांगली खात्री आहे की आपल्याला जर देणारा कोण असेल तर हा पहिला मुख्यमंत्री आहे जो देण्यासाठी आलेला आहे आणि देणार आहे. सर, पण काही झालं तरी शेवटी 23 वर्ष झाली हे कंत्राटी कामगार आज महापालिकेत अतिशय कमी वेतनावर काम करीत आहेत. त्यामुळे त्यांच्या अपेक्षा असणंही साहजिक आहे. हा एक प्रश्न. आणि दुसरा असा प्रश्न, ठाणे पोलीस आयुक्तालयात वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांच्या विरोधात ठाणे वाहतूक पोलिसांनी ई-चलनद्वारे कारवाई केली गेली. मात्र असं असतानाही वाहन चालक मात्र दंडाची रक्कमच भरत नसल्याचं निदर्शनास आलं होतं. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी दंडाची रक्कम 30 ते 50% कमी केली होती. शिवाय ही रक्कम वसूल करण्यासाठी लोक अदालतच्या माध्यमातून नोटीस पाठवण्यात आली होती. वाहतूक पोलिसांनी उचललेल्या या पावलामुळे अवघ्या 9 दिवसात 1,46,60,250 रुपयांचा दंड जमा झाल्याची माहिती वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त डॉक्टर विनयकुमार राठोड यांनी पत्रकार परिषदेत दिली. येत्या फेब्रुवारीमधील लोक अदालतीसाठी अशाच पद्धतीनं मोहीम राबवली जाणार असल्याचं वाहतूक पोलिसांनी स्पष्ट केलं. ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी या शहरात वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात वाहतूक पोलिसांकडून ई-चलनद्वारे कारवाई केली जाते. या ई-चलनद्वारे वाहन चालकांना केव्हाही दंडाची रक्कम भरण्याची सवलत असते. मात्र वाहन चालक त्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे चालकाकडून पुन्हा वाहतूक नियमांचं उल्लंघन झाल्यास दंडाच्या रकमेतही वाढ होत असते. या थकीत दंडाची रक्कम वसूल करताना ठाणे पोलिसांच्या नाकी नऊ आलेत. आयुक्तालय क्षेत्रात 31,71,000हून अधिक वाहनांवर कारवाई केली आहे. परंतु थकीत दंडाची रक्कम 198 कोटी रुपयांच्या घरात आहे. अशा चालकांविरोधात खटला दाखल केला जातोय. यातील अनेक प्रकरणं प्रलंबित राहतात.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या लोकअदालतीच्या माध्यमातून ही प्रलंबित प्रकरणं निकाली काढण्यात येतात. सुमारे महिनाभरापूर्वी लोक अदालतीच्या पार्श्वभूमीवर मुख्य न्यायदंडाधिकारी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव, दिवाणी न्यायाधीश, पोलीस उपायुक्त डॉक्टर विनयकुमार राठोड यांची एक बैठक झाली. ठाणे महापालिकेतील कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग जानेवारी 2016 पासून लागू करण्यात आला आहे. त्यानुसार जून 2023 मध्ये पहिला हप्ता दिल्यानंतर पुढील रक्कम टप्प्याटप्प्यानं देण्यात येईल असं नमूद करण्यात आले. परंतु 6 महिने उलटून गेले असतानाही पालिकेतील अधिकारी कर्मचाऱ्यांनी ही थकीत रक्कम अद्यापही त्यांना मिळाली नसल्याची बाब समोर आली आहे. या संदर्भात माजी महापौर नरेश म्हस्के यांनी पालिका आयुक्तांकडे पत्रव्यवहार केला होता. त्यानंतर आयुक्त अभिजित बांगर यांनी देखील थकबाकी देण्याचं मान्य केलंय. शिवाय 2016 नंतर पालिकेच्या सेवेत रुजू झालेल्या कायम कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती म्हस्के यांनी दिली. 7व्या वेतनाच्या आदेशानुसार 1 जून 2019 ते 31 डिसेंबर 2022 पर्यंतच्या कालावधीतील वेतनाच्या अनुज्ञेय थकबाकीचे 3 समान हप्त्यांमधील पहिला हप्ता ठाणे महापालिकेत कार्यरत असलेले आणि सेवानिवृत्त झालेले अधिकारी कर्मचाऱ्यांना प्राधान्यानं रोखीनं अदा करण्यासही आयुक्तांनी निर्देश दिलेत. शिवाय 1 जानेवारी 2016 ते 21 ऑक्टोबर 2021 पर्यंत जे अधिकारी कर्मचारी सेवेत दाखल झाले असतील त्यांना त्यावेळी शासनाप्रमाणे 7वा वेतन आयोग लागू केला असता तर त्यांची वेतन श्रेणी कमी होण्याची शक्यता होती. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यानंतर या अधिकारी कर्मचाऱ्यांचं नुकसान होऊ नये यासाठी त्यांची 6व्या वेतन आयोगाप्रमाणे असलेली वेतन श्रेणी संरक्षित करून या वेतन श्रेणीवर त्यांना 7वा वेतन आयोग लागू करण्यात येईल असंही आयुक्तांनी नमूद केल्याचं म्हस्के यांनी सांगितलं. আমার নাম সুলতানা খাতুন। আমার বাচ্চার বয়স 2.5 বছর। আমার বাচ্চা ইনজেকশন টাইমে নিত। আমার বাচ্চার শরীর অসুস্থ হওয়ার কারণে আমার বাচ্চা কিছু ইনজেকশন নিতে পারেনি। আমি খুব ভয় পেয়ে গেছিলাম এটা নিয়ে, আমি কি করব, অনেক কিছু হয়ে গেছে। তারপর আমি দেখলাম আমি কি করে কি করতে পারবো। আশাদি আমার বাড়িতে আসলো, আশাদি আমাকে জানালো মিশন ইন্দ্রধনুষ একটি ক্যাম্প বসছে বাচ্চাদের জন্য, যেখানে আমি নিয়ে গেলাম। নিয়ে যেতে আমার বাচ্চার যে কটা টিকা বাকি ছিল সেগুলো সব দেওয়া হলো, তাতে বাচ্চা আমার অনেক ভালো হলো, আমার বাচ্চা সুস্থও আছে। আমি ধন্যবাদ করতে চাই আশাদিকে এবং মিশন ইন্দ্রধনুষকে। भिवंडीच्या खाडीकिनारी कचऱ्याचे डम्पिंग होत असून त्यासाठी कुणाचीही परवानगी नसताना केवळ एका खासगी मालकाच्या फायद्यासाठी त्या ठिकाणी कचऱ्याच्या गाड्या जात होत्या. याबाबत जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही बाब समोर आणली होती. तसंच ठाणे महापालिकेला सुद्धा याबाबत सांगितलं होतं. मात्र त्यानंतरही गाड्या जात असल्यानं राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्या गाड्यांची हवा काढली, तसंच काचाही फोडल्या असल्याची घटना समोर आली आहे. ठाण्यातील संपूर्ण कचऱ्याची विल्हेवाट भिवंडीच्या खाडीकिनारी करत असल्यामुळे पूर्ण शहरभर दुर्गंधी पसरली आहे. ही अनधिकृत भरणी खासगी मालकाच्या प्लॉटवर केली जाते. अशी भरणी करण्यासाठी कोणत्याही प्रकारची परवानगी देण्यात आलेली नाही. या कचऱ्याच्या भरणीमुळे हवा प्रदूषित होते, खाडीचं पाणी प्रदूषित होते. हिवाळ्यात परदेशातून येणारे स्थलांतरित पक्षी येईनासे झालेत असं आव्हाड यांनी सोशल मीडियावर सांगितलंय. तसंच त्या ठिकाणचे व्हिडिओ देखील दाखवले होते. एवढं होऊन सुद्धा ठाणे महापालिका प्रशासन ऐकायला तयार नाही. म्हणून सोमवारी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून कचरा वाहून नेणाऱ्या वाहनांची हवा काढली. आम्ही आंदोलन करत राहू, पण ठाणेकर जनतेनं सुद्धा रस्त्यावर उतरण्याची तयारी दाखवावी. 40 वर्ष होऊनही जर ठाणे महापालिकेला स्वतंत्र डम्पिंग ग्राउंड बनवता येत नसेल तर ठाणेकरांनी या लोकांना निवडून देणं म्हणजे आत्मघातच नाही का, असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. ठाण्याचं कलाक्षेत्र समृद्ध करण्यात, कलाक्षेत्राच्या कक्षा रुंदवण्यात ठाणे आर्ट गिल्ड अर्थात टॅगचा मोठा वाटा आहे. या संस्थेचा 11वा वर्धापन दिन येत्या 16 डिसेंबरला साजरा होतोय. संस्थेच्या वतीनं यंदापासून दर वर्धापन दिनाला टॅग कलागंध हा पुरस्कार टॅगतर्फे एका तरुण गुणी उद्यमी कलाकाराला प्रदान करण्यात येणार आहे. यंदाच्या पुरस्कारासाठी प्रायोगिक रंगमंचावर कार्यरत असलेले अभिनेते दिग्दर्शक अभिजित झुंजारराव यांची निवड करण्यात आली आहे. हा पुरस्कार सोहळा आणि टॅगचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम सायंकाळी 7:30 वाजता डॉक्टर काशीनाथ घाणेकर मिनी थिएटर इथे होणार आहे. यावेळेला टॅग संस्थेचे कलाकार गाणी, नृत्य, कविता असे विविध कार्यक्रम सादर करणार असल्याची माहिती टॅगचे आणि प्रसिद्ध दिग्दर्शक विजू माने यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. ऐतिहासिक महत्त्व असलेल्या ठाणे रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाचा मार्ग अजूनही रखडलेला आहे.
रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेल्या पहिल्या टप्प्यातील स्थानकांच्या पुनर्विकास यादीमध्ये ठाणे रेल्वे स्थानकाचं नाव होतं, मात्र अजूनही या रेल्वे स्थानकाच्या कामास सुरुवात झालेली नाही. निविदा प्रक्रिया देखील राबवली गेलेली नाही. या स्थानकातून रोज 7 लाखाहून जास्त प्रवासी प्रवास करतात. त्यामुळेच ऐतिहासिक महत्त्व असलेल्या स्थानकात मल्टी लेव्हल पार्किंग, 3 कमर्शियल टॉवर, फलाट आणि स्थानकाच्या आवारात विविध सोयीसुविधा उभारण्यासाठी 983 कोटींचा निधी मंजूर झाला असूनही अजून कामास सुरुवात झालेली नाही. त्यामुळे या स्थानकात येणारे प्रवासी अजूनही सोयीसुविधांच्या प्रतीक्षेतच आहेत. ठाणे लोकसभेचे खासदार अजय विचारे यांनी आपल्या लोकसभा मतदारसंघात येत असलेल्या ऐतिहासिक ठाणे रेल्वे स्थानकाच्या विकासासाठी संसदेत मुद्दा उपस्थित करून या प्रकल्पाच्या कामास चालना देण्यात यावी अशी मागणी केली आहे. त्यांनी सभागृहात मुद्दा उपस्थित करत असताना ठाणे रेल्वे जागतिक दर्जाचं रेल्वे स्थानक ओळखलं जावं यासाठी प्रवाशांना अधिक सुविधा मिळाव्यात, 2024 पर्यंत काम सुरू करण्याचे आदेश रेल्वे अधिकाऱ्यांना द्यावेत अशी मागणी केली आहे. तर दुसरीकडे प्रवाशांना ठाणे स्थानकात होत असलेल्या गैरसोयींबद्दल प्रवासी संघटनेनं देखील चिंता व्यक्त केली आहे. रेल्वे मंत्रालयानं त्वरित लवकरात लवकर पुनर्विकासाला सुरुवात करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. आवाज माझावरील एखादी करा आवाज माझा. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. ठाणे महापालिकेतील कंत्राटी कामगारांचा जाहीर मेळावा कामगार नेते किरण पावसकर यांच्या उपस्थितीत संपन्न. वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांकडून 1,46,00,000 लाखाचा दंड वसूल आणि 7व्या वेतन आयोगाची थकीत रक्कम मिळणार. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्या आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 साईलेक आदर्श नगर, कोलबाड रोड, ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666213141. आमचा ईमेल ID awazmaza.tvnews@gmail.com. तर मग पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.